यिर्मया अध्याय 48 मोवाबाविषयी सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, अरे रे, बिचारे नबो, ते ओसाड झाले आहे. किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे. मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे. मोवाब कन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिजविरुद्ध कट करीत आहेत. ते म्हणतात, चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू. हे मदमेना, तू सामसूम होशील. तुझ्या मागे तरवार लागेल. होरोनाईमाकडून जुलूम, प्रचंड नाश अशी आरोळी ऐकू येत आहे. मोवाबाचा नाश झाला आहे. त्याच्या हीन दीन झालेल्या लोकांची आरोळी ऐकू येत आहे. ते रडत रडत लुहिथाचा चढाव चढत आहेत. होरोनाईमाच्या उतारावर नाश नाश अशी संकटाची आरोळी ऐकू येत आहे. पळा, आपला जीव वाचवा. वनातल्या झुडपांसारखे व्हा. तुझी कर्मे व तुझे निधी यावर तुझी भिस्त होती, म्हणून तू हस्तगत होशील. कमोश आपले याजक व सरदार यासह बंदिवान होऊन जाईल. प्रत्येक नगरावर लुटारू येईल. कोणतेही नगर निभावणार नाही. खोरे नाश पावेल. पठार उद्ध्वस्त होईल, असे परमेश्वर बोलला आहे. मोवाबास पंख द्या, म्हणजे तो उडून निघून जाईल. त्याची नगरे उजाड होतील. त्यात कोणी राहावयाचा नाही. जो परमेश्वराच्या कार्याची हैगय करीतो, तो शापित होवो. जो रक्तपातापासून आपली तरवार राखितो, तो शापित होवो. मोवाब लहानपणापासून सुखात आहे. स्थिर राहिल्यामुळे गाळ खाली बसलेल्या द्राक्षारसासारखा तो आहे. त्याला या पात्रातून त्या पात्रात ओथिले नाही. तो बंदिवान होऊन गेला नाही, म्हणून त्याची रुची तशीच कायम आहे. त्याच्या वासात काही फरक झालेला नाही. ह्यामुळे परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की द्राक्षारस पात्रांची उलथापालथ करणाऱ्यास मी त्याच्याकडे पाठवीन. ते त्याची उलथापालथ करीतील. त्याच्या घागरी फोडून टाकीतील. आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल, त्याच्या संबंधाने इस्रायल फजित झाला, तसा मोवाब कमोशा संबंधाने फजित होईल. आम्ही वीर आहो, युद्धाच्या कामी शूर आहो, असे तुम्ही का म्हणता? मोवाब ओसाड झाला आहे. त्याच्या नगरांवर लोक चढाई करून गेले आहेत. त्याचे निवडक तरुण वध पावण्यास खाली उतरून गेले आहेत, असे राजेश्वर म्हणतो. त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर. मोवाबावर अरिष्ट येऊन ठेपले आहे. त्याची विपत्ती त्वरा करीत आहे. त्याच्या आसपास असणारे व त्याचे नाव जाणणारे तुम्ही सर्व त्याच्यासाठी शोक करा. म्हणा, मजबूत वेत्र, वैभवी दंड कसा मोडिला आहे. दिबोन निवासी कन्ये,
आपल्या वैभवापासून खाली उतर, वृक्षभूमीवर बैस, कारण मोवाबाचा विध्वंस करणारा तुझ्यावर चाल करून आला आहे. त्याने तुझ्या दुर्गाचा विध्वंस केला आहे. अरोएराच्या रहिवासिनी, रस्त्यावर उभी राहून पहा. पळून जाणाऱ्यास व निभावलेलीस विचार की काय झाले आहे. मोवाब फजित झाला. हाय हाय करा, रडा. मोवाब ओसाड झाला आहे, हे अर्नोनात सांगा. सपाट प्रदेशाला शासन झाले आहे. होलोन, याहस, मेफात, दिबोन, नबो, बेथ दिबलाथाईम, किर्याथाईम, बेथ गामूल, बेथ मौन, करियोत, बसरा आणि मोवाब देशातली दूर व जवळची नगरे यास शासन झाले आहे. परमेश्वर म्हणतो, मोवाबाचे शृंग मोडिले आहे, त्याचा हात मोडिला आहे. त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई मारिली आहे. मोवाब आपल्या वांतीत लोळेल, तो हास्य विषय होईल. इस्रायल तुझा हास्य विषय नव्हता का? तो चोरांमध्ये आढळला काय? जेव्हा जेव्हा तू त्याची गोष्ट काढावीस, तेव्हा तेव्हा तू आपली मान हलवावीस. मोवाबाच्या रहिवाशांनो, नगरे सोडून द्या व कड्यातून वस्ती करा. कपारीच्या बाजूला कोटे करणाऱ्या पारव्यासारखे व्हा. आम्ही मोवाबाचा गर्व ऐकून आहोत. तो अति गर्विष्ठ आहे. त्याचा ताठा, त्याचा अहंकार, त्याचा अभिमान, त्याची उन्मत्तता आम्ही ऐकून आहोत. परमेश्वर म्हणतो, त्याचा क्रोध, त्याची पोकळ बढाई मला ठाऊक आहे. ती व्यर्थ ठरली आहे. ह्यामुळे मी मोवाबाविषयी हाय हाय करीन. अवघ्या मोवाबासाठी आक्रंदन करीन. किर हरेसच्या लोकांसाठी शोक करीतील. हे सिदमेच्या द्राक्षलते, तुझसाठी याजेरच्या आक्रोशाहून अधिक आक्रोश करीन. तुझ्या फांद्या समुद्रापलीकडे गेल्या होत्या. याजेर सरोवरापर्यंत त्या पोहोचल्या होत्या. तुझ्या ग्रीष्म ऋतूतील फळांवर व द्राक्षांच्या हंगामावर लुटारू पडला आहे. फळबागेतून, मोवाब देशातून आनंद व हर्ष नाहीसा केलेला आहे. द्राक्षकुंडात द्राक्षारस नाही असे मी केले आहे. हर्षनाद करून द्राक्षे कोणी तुडविणार नाही. हर्षनाद होईल तो द्राक्षे तुडविणाऱ्यांचा नसणार. हेशबोनाहून एलालेपर्यंत, याहसापर्यंत आरोळी होते. सोरापासून होरानाईमापर्यंत, एग्लाथ शलिशियापर्यंत आरोळी होते. कारण निम्रिमाचे पाणी आटले आहे. परमेश्वर म्हणतो, तसेच मोवाबातून उच्चस्थानी अर्पण वाहणारा व आपल्या दैवतास धूप दाखविणारा नाहीसा होईल असे मी करीन. ह्यामुळे मोवाबासाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे. किर हरेसच्या लोकांसाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे. त्याने संपादिलेले विपुल धन लयास गेले आहे. प्रत्येक डोके भादरले आहे. प्रत्येक दाढी मुंडली आहे. सर्वांच्या हातावर घाय आहेत. कमरांना गोणताट आहे.
मोवाबाच्या सर्व धाब्यांवर, त्याच्या सर्व चव्हाट्यांवर चोहोकडे शोक चालू आहे. कारण नापसंत पात्राप्रमाणे मी मोवाबाचा फोडून चुरा केला आहे, असे परमेश्वर म्हणतो. तो कसा भंगला आहे, ते कसे हाय हाय करीत आहेत. मोवाबाने लाजून कशी आपली पाठ फिरवली आहे. मोवाब आपल्या सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यास हास्य व विस्मय यांचा विषय झाला आहे. परमेश्वर म्हणतो, पहा, तो गरुडासारखा उडेल व मोवाबावर आपले पंख पसरील. करियोत हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत. त्या दिवशी मोवाबाच्या वीरांचे मन वेणा देणाऱ्या स्त्रीच्या मनासारखे होईल. मोवाब नाश पावून राष्ट्ररूप राहणार नाही, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई केली आहे. हे मोवाब निवासी, भीती, गर्ता व पाश ही तुला प्राप्त झाली आहेत, असे परमेश्वर म्हणतो. जो भीतीपासून निभावेल तो गर्तेत पडेल. जो गर्तेतून बाहेर येईल तो पाशात अडकेल. कारण मी त्याजवर म्हणजे मोवाबावर समाचार घेण्याचे वर्ष आणीत आहे, असे परमेश्वर म्हणतो. पळून जाणारे हेशबोनाच्या छायेत निर्बल होऊन राहत आहेत. कारण हेशबोनातून अग्नी, सिहोनातून ज्वाला निघून मोवाबाच्या सीमा व दंगेखोरांची माथी खाऊन टाकीत आहेत. हे मोवाबा, तू हाय हाय करणार. कमोशाचे लोक नष्ट झाले आहेत, कारण तुझे पुत्र बंदिवान करून नेले आहेत. तुझ्या कन्या बंदिवान करून नेल्या आहेत. तरी पुढील काळी मी मोवाबाचा बंदिवास उलटवीन, असे परमेश्वर म्हणतो. येथे मोवाबाच्या शासनाचे कथन संपले.